वाजवा वाटलं तर सुद्धा वाजवणार पण नाही. आगमामध्ये सांगितलेले आहे, लिंगावर दूध टाकल्यानं काय मिळतं, तूप टाकल्यानं काय मिळतं, दही टाकल्यानं काय प्राप्त होतं साधकाला, हे सांगितलेलं आहे. आज महादेवाच्या पिंडीवर किंवा आपल्या इष्टलिंगावर श्रावण मासामध्ये टाकणाऱ्या दुधाची किंमत आहे का, जास्त आहे का, की संपूर्ण भारतामध्ये दारूवर खर्च होऊन भांडण करणारे, आत्महत्या करणारे, मारणारे लोक, ऍक्सिडेंट होणारे, हे जास्त नुकसानदायी आहे. कोणतं जास्त नुकसान होतो? काही पाश्चिमात्यांचं अनुकरण करून जो आहे आपल्या भारतीय परंपरेच्या सनातन धर्माचा जे संस्कारांचा जो आहे दिशाभूल करणारी ही जे मंडळी प्रश्न करतात, अशा लोकांसाठी हा श्लोक उद्धरण दिलेली आहे. आगमामध्ये सांगितले, क्षीरेने क्षयंते पापम, कळत न कळत आपल्याकडून पाप घडतात की नाही घडत. म्हणून महादेवाच्या पिंडीवर, इष्टलिंगावर दूध टाकल्याने काय मिळतं, तर कळत न कळत हेतुपुरस्सर केलेले सगळे पापांचा नाश होतो. म्हणून आम्हाला माऊलींच्या अभिषेकामध्ये दूध वाढलं.